हॅलो फ्रेंड, मी श्रीशा. माझ्या मिनी ब्लॉगवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आमच्या घरी म्हाळ होता म्हणून मी सकाळी लवकर उठल्यावर रांगोळी काढायला घेतली. छोटीशी काढली कारण की घरात लहान मुलं असल्यामुळे ते खेळत राहतात आणि पायाने मग ती स्प्रेड होते, म्हणून म्हटलं छोटीशी काढूया. आणि नंतर इकडे आमच्या साईडचे आजोबा होते, त्यांनी ही केळीची पानं आणून दिली. मग मी डाळ भिजत घातली. भिजत घातल्याने काय होते, डाळ पटकन शिजते. आणि त्याच्यानंतर मी भेंडी धुवून पुसून चिरून घेतली. कारण भेंडी पुसल्यानंतर काय होतं की बुळबुळटपणा जातो. जर ओली असताना आपण जर चिरलो तर ती बुळबुळीत जास्त होते, म्हणून कधी भेंडी धुवून पुसून चिरा. आणि ह्या मामीने वड्याचं पीठ मळायला घेतलेलं आहे वहिनीने. आणि ह्या दोन साईडला मामी आहेत, ते खोबरं किसत आहे कारण जेवण आम्हाला भरपूर बनवायचं होतं. त्यांना रिफ्रेशमेंट म्हणून आमच्या काकीने चहा घेऊन आलेले आहेत. त्याच्यानंतर मग हे ह्या गप्पा गोष्टी करत करत त्यांचं काम चालू आहे. इकडे मी किचनमध्ये डाळ गॅसवर ठेवलेली आहे आणि दुसऱ्या साईडवर भेंडीची भाजी करत आहे. कोकणातलं एक सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या घरी किंवा फंक्शन, लग्न, साखरपुडे असतात तेव्हाही आमची शेजारची माणसं असतात ती आमच्याकडे हेल्पला येतात. तसेच त्यांच्या घरी काही कार्यक्रम असेल तर आम्ही त्यांना हेल्पला जातो. त्यामुळे गप्पा गोष्टी करत कधी काम होऊन जातात कळतही नाही. आणि बाहेर आमच्या इकडे भटजी आलेले आहेत, ते मांडावळं करत आहेत. इकडचं तिकडचं सगळ्या वस्तू ते शोधत आहेत. चला मी तुम्हाला ते दाखवते भटजी काय करतात ते. हे बघा, अशा प्रकारे भटजी आता मांडावळं घालत आहे. त्यांनी आता सगळे हे नारळ वगैरे ठेवून चालू आहे त्यांचं काम. आणि इकडे ह्या मामीने अळू धुवून पुसून घेतलेला आहे आणि किती छानपैकी बारीक चिरत आहेत बघा, मस्तपैकी. अळूचं मला फतफतं करायचं आहे कारण अळू भरपूर चिरायचं आहे म्हाळांसाठी म्हणून. आणि इकडे आम्ही ह्या मामी आहेत ते गॅसवरती खोबरं भाजून घेतात आमटीसाठी. नंतर इथं आम्ही टोप ठेवला तांदळासाठी, म्हणजे भात बनवण्यासाठी. ते पाणी उकळत ठेवायला चाललं आहेत. आणि या वहिनीने याच्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेतले आणि प्रेसिंग मशीनवर त्या वडे थापले आणि आता थोड्याच वेळात वडे तळणार आहोत. इकडे भाताचं पाणी उकळलेलं आहे. आता तांदूळ धुवून स्वच्छ आम्ही त्याच्यात घालणार आहोत. आणि ही मामींची जी नात आहे ती रड रड रडायला लागलेली आहे, त्यामुळे मामींना कामावरून उठावं लागलं आहे. आणि ती मग थोड्या वेळाने शांत, ती कोणाचकडे जाईना, ती आता शांत झालेली आहे. बाहेर तिकडे जेवणाची तयारी चालू केलेली आहे. हे बघा, आमचे मस्तपैकी टम्म करून फुललेले वडे, पानं वगैरे केळीची पुसायचं बाहेर चाललेलं आहे सगळं. आणि हे भटजींनी असं हे केलेलं आहे, पिंडदानाचं सगळं काम झालेलं आहे भटजींचं. मी सलाड करत आहे. आता बाहेर जेवण वाढलं आहे. हळद कुंकू लावून आम्ही सवाशिणीची ओटी